नमस्कार. आज आपण इंग्लिश हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर विथ स्ट्रोक आपण लेटर्स, पहिले पॅटर्न्स, त्याच्यानंतर स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स असं आपण विथ स्ट्रोक व्यवस्थितरित्या बघणार आहोत. याचा नक्कीच फायदा तुम्हाला तुमचं हँडरायटिंग सुधारवण्यासाठी होईल. तसंच जर तुम्ही ट्युशन टीचर किंवा हँडरायटिंग क्लासेस स्टार्ट करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सो चला लगेचच आपण स्टार्ट करूया. पहिले आपण घेणार आहोत स्ट्रोक. तर स्ट्रोकमध्ये पहिले आपल्याला स्टँडिंग लाईन घ्यायची आहे. मी तुम्हाला याआधी मराठीचा आणि हिंदीचा सुद्धा टाकलेला व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तर त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की कोणताही स्ट्रोक, कोणताही लेटर, कोणतंही अक्षर सुधारवण्यासाठी आपल्याला ते मुलांकडून 4 वेळेस काढून घ्यायचं आहे आणि ते चेक करायचं आहे. स्टँडिंग लाईन झाल्यानंतर आपण स्लॅन्टिंग लाईन घेऊया. त्यानंतर अपोजिट साइड, वरच्या 3 लाईनीमध्येच मी हा स्ट्रोक घेते आहे. त्याच्यानंतर हाफ सर्कल 2 लाईनीमध्ये, कारण आपल्याला या हाफ सर्कलचं सुद्धा खूप जास्त काम पडत असतं. आताच हाफ सर्कल आपण अपोजिट साइडने घेऊया. अशा पद्धतीचे स्ट्रोक तुम्ही तुमच्या मुलांकडून काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर खालच्या साईडने तो वरच्या साईडने घेऊया. बघा अशा पद्धतीने स्ट्रोक तुम्ही घेऊ शकता. लेटर्समध्ये जसे स्ट्रोक येतात बघा, जसं इथे सर्कल आलेला आहे, सर्कल घेऊ शकता. स्टँडिंग लाईन प्रत्येकामध्ये येते. हाफ सर्कल बघा दिसतोय आपल्याला, याच्यामध्ये सुद्धा हाफ सर्कल आहे. स्लिपिंग लाईन घेऊ शकता तुम्ही. तर असे स्ट्रोक वापरूनच हे सर्व लेटर्स बनलेले असतात. तर हे मेन स्ट्रोक आहे. याच्यामध्ये सर्कलसुद्धा आपण काढून घेऊया. ओके, आता आपण लेटर्सला स्टार्ट करू. तर लेटर स्टार्ट करताना आपण नेहमी स्मॉल लेटरने स्टार्ट करतो आणि मधल्या 2 लाईनीमध्ये जे लेटर्स लिहिले जातात त्याच्यापासून मी नेहमी माझ्या हँडरायटिंग क्लासमध्ये स्टार्ट करत असते. तर बघा, सर्कल करायचा. पूर्ण सर्कल झाल्याच्या नंतर ही लाईन वरतून स्ट्रेट आणायची आणि खाली थोडंसं कर्व करायचं. तर हा प्रॉपर प्रिंट हँडरायटिंगमध्ये जसा ए असतो तर तसं ए बनला जातो. बघा, प्रिंट हँडरायटिंग ही एखादी प्रिंट आपण जेव्हा मारतो, टाईप करून जेव्हा प्रिंट मारतो तर जशी हँडरायटिंग असते तिला म्हटलं जातं प्रिंट हँडरायटिंग. तर त्याचाच आपण प्रयत्न करत आहोत काढण्याचा. सर्कल काढायचा, वरतून स्ट्रेट लाईन त्याला जोडून आणायची आणि इथे थोडंसं कर्व करायचं. हा झाला ए. त्याच्यानंतर सी. बी आपला 3 लाईनीमध्ये येतो म्हणून आपण तो सोडला आहे. अजून आपण मधल्या 2 लाईनीमध्ये येणारे अक्षर बघत आहोत. बघा, सी काढताना मधून घ्यायचं थोडंसं आणि इथे मध्ये आणायचं थोडंसं, बरोबर. आणि खाली जेवढा भाग लाईनला टेकला आहे तेवढाच भाग आपला वरतीसुद्धा टेकला पाहिजे. प्रॉपर सी असतो. बघा, याचं बघायचं झालं तर प्रिंट हँडरायटिंग तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला ABCD पूर्ण स्मॉल लेटरमध्ये टाईप करून एकदा बघा. ती जसं दिसते तसं काढण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ई काढायचं आहे. तर ईमध्ये सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे की इथे थोडंसं ही जी लाईन आहे त्याच्या थोडंसं खाली येऊन स्ट्रेट लाईन घ्यायची. स्ट्रेट लाईन घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती हाफ सर्कल करून याला सी बनवायचा. हा प्रॉपर प्रिंट हँडरायटिंगमध्ये जसा ई असतो तर तसा ई बनलेला आहे. बघा, तुम्ही मी पुन्हा एकदा सांगते. थोडीशी स्लिपिंग लाईन घ्यायची, लाईनच्या थोडंसं खाली अगदी इथे हाफ सर्कल करायचा आणि याला पुढे सी बनवून घ्यायचा. त्याच्यानंतर आय, स्ट्रेट लाईन घ्यायची आणि डॉट द्यायचा. तर हा डॉट जो आहे ना त्याला सर्कल करायचा नाही. काहींना सवय असते, एक्झॅक्ट मलाही म्हणजे सवय होती की मी हा जो डॉट आहे त्याला पूर्ण सर्कल काढायचे, पण तसं करायचं नाही. आणि जो डॉट आहे ना तो एकदम जवळ नाही आला पाहिजे किंवा एकदम दूर नाही गेला पाहिजे. प्रॉपर डिस्टन्सने बघा, तुम्ही बघू शकता माझा जो डॉट आहे तो एका रेषेमध्ये आला आहे. त्याच्यानंतर एम बघूया. बघा, स्ट्रेट लाईन घ्यायची, हाफ सर्कल वरती न्यायचा, थोडंसं खाली आणायचं मध्यापर्यंत, परत वरती जायचं आणि हे खाली आणायचं. हे जे आहेत ना ते वरती टेकले गेले पाहिजे.
दोघं जे हाफ सर्कल आहेत तर ते वरती टेकले गेले पाहिजे अशा पद्धतीने. अशाच पद्धतीने आपण एन सुद्धा काढून घेऊ. बघा स्ट्रेट लाईन द्यायची आणि वरती जायचं, टेकवायचं त्याला आणि ही सुद्धा स्ट्रेट लाईन घ्यायची आहे. स्ट्रेट लाईन वरती जायचं, कर्व करायचा आणि ही सुद्धा स्ट्रेट लाईन करून खाली आणायची. याच्यामध्येच ओ सुद्धा येतो, तर ओ काढताना बघा व्यवस्थित सर्कल करायचा. जेवढा भाग खाली टेकलेला आहे ना तेवढाच वरती सुद्धा टेकला गेला पाहिजे, तेव्हा तो प्रॉपर दिसतो. आणि इंग्लिशची जी प्रॅक्टिस आहे ती तुम्ही 4 लाईनच्या नोटबुकमध्ये करायची आहे. आता बघा आर काढताना स्ट्रेट लाईन घ्यायची, वरती जायचं आणि थोडंसं बाहेर आणायचं. हा प्रॉपर प्रिंट हँडरायटिंगचा आर आहे. स्ट्रेट लाईन घ्यायची, वरती जायचं, थोडंसं कर्व करायचं. स्ट्रेट लाईन घ्यायची, वरती जायचं, थोडंसं कर्व करायचं. स्ट्रेट लाईन घ्यायची, वरती जायचं, थोडंसं कर्व करायचं. आता बघा एस काढताना सुद्धा काय करायचं आहे, असं पद्धतीने हाफ सर्कल काढायचा, छान असं वळणदार वळण घ्यायचं आणि याला थोडंसं वरती न्यायचं. प्रॉपर एस काढायचं आहे, एकदम म्हणजे जोडायचं सुद्धा नाही, गॅप हा व्यवस्थित दिसला पाहिजे अशा पद्धतीने. त्यानंतर मधल्या 2 लाईनीमध्ये अजून एक अक्षर येतं ते म्हणजे यू. स्ट्रेट लाईन घ्यायची, कर्व करायचा, वरती स्ट्रेट जायचं, परत खाली यायचं आणि थोडंसं इथे कर्व करायचा. स्ट्रेट लाईन खाली आणायची, थोडासा कर्व करायचा, वरती स्ट्रेट लाईन न्यायची, खालीच त्या रेषेने यायचं आणि थोडंसं कर्व करायचं. स्ट्रेट लाईन खाली आणायची, कर्व करायचा, वरती स्ट्रेट लाईन जायचं आणि थोडंसं कर्व करायचं अशा पद्धतीने. आता बघा व्ही काढताना मधल्या 2 लाईनीमध्ये ही ज्या 2 लाईन आहेत ना त्याच्यामध्ये एक प्रॉपर गॅप असला पाहिजे, एकदम जास्त किंवा एकदम कमी सुद्धा नाही. बघा तुम्ही जर असं काढलं तर हे रॉंग आहे, किंवा असं काढलं तर एकदम जास्त होतो, हे सुद्धा चुकीचं आहे. तर प्रॉपर गॅप हा आपला व्हीमध्ये आला पाहिजे. 45 डिग्रीचा जो अँगल आहे तो तयार झाला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर डब्ल्यू घेऊया आपण. जसा उलटा एम काढतो तसं स्ट्रेट यायचं, हाफ सर्कल थोडंसं मध्यपर्यंत जाऊन परत रिटर्न येऊन हाफ सर्कल काढून स्ट्रेट जायचं. ह्या ज्या 2 लाईन आहेत ना त्या स्ट्रेट आल्या पाहिजे अशा पद्धतीने. आपण एक्स बघूया. बघा स्लँटिंग लाईन द्यायची आणि त्याच मेजरमेंटने इथे सुद्धा वरती जेवढा गॅप आहे तेवढाच आपला खाली आला पाहिजे. थोडासा वेळ लागेल, पण जसजसे तुमची प्रॅक्टिस होईल ना तसतसं अक्षर सुधारण्यास मदत होते. एकदा तुमच्या स्ट्रोकवरती हात बसला की व्यवस्थित लेटर्स येतात. त्याच्यानंतर झेड बघूया. स्लिपिंग लाईन द्यायची, स्लँटिंग द्यायची आणि स्लिपिंग द्यायची. बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट एका रेषेत आला पाहिजे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट एका रेषेत आला पाहिजे. अक्षर खूप सुंदर दिसते यामुळे आणि प्रिंट हँडरायटिंग खरंच खूप सुंदर दिसते. तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा प्रिंट हँडरायटिंगने लिहू शकता. त्याचा एक वेगळाच इम्पॅक्ट पडतो म्हणजेच पेपरमध्ये हँडरायटिंगमुळे आपले मार्क्स वाढवण्यास मदत होते. जर आपलं अक्षर घाण असेल तर जिथे आपण बरोबर लिहिलं आहे ते जर शिक्षकांना समजलं नाही तर ते सुद्धा आपल्याला चुकीचं मिळतं. आता आपण मधल्या रेषेमध्ये जे लेटर्स येतात ते बघितले आहेत. आता वरच्या 3 लाईनीमध्ये जे लेटर्स येतात ते आपण बघूया.